Hello, my little friends. Welcome back to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण ही जी आपली ललाबाय होती म्हणजे ही जी अंगाई होती आपण जी लास्ट सेशन मध्ये वाचली, मिनी अँड विनी अ ललाबाय, त्याला आपण वाचून चुकलो होतो त्याचे आणि काही पार्ट्स होते जे राहिलेले होते. तर आज आपण त्यांनाच परत एकदा बघूया आणि छान ही पोयम परत एकदा वाचूया. तर चला बघू आपण मिनी अँड विनी. तर तुम्हाला लक्षातच असेल की आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये ही पोयम वाचली होती, मिनी अँड विनी, ज्या की दोन लहान मुली असतात त्यांच्याकरता एक अंगाई म्हटली जाते. तर त्यांना कसं म्हटलं जातं की तुम्ही आरामाने झोपा, नीट झोपा, आणि त्या लोक कशात झोपलेले असतात? शेल मध्ये, एका सी शेल म्हणजे समुद्रात ते जे सीप असतात त्याच्यामध्ये ते झोपलेले असतात. आणि सीप मध्ये काय असतं? मोती असतो, ठीक आहे ना. तर मोती असतात तशाच त्या दोन मुली तिथे झोपलेल्या आहेत. अशी ही एक कवीची जी आहे ही कल्पना आहे, ही इमॅजिनेशन आहे कवीची. आणि त्या तिथे छान झोपलेल्या आहेत. ती जी शेल आहे ती आतून गुलाबी आहे आणि वरतून कशी आहे? सिल्वर आहे, रुपेरी आहे. आणि समुद्राच्या ज्या आवाज आहेत लाटाच्या त्या पण येतात आणि फिरून इकडे तिकडे चालल्या जातात. आणि कसं त्यांच्या जो इको आहे, इको म्हणजे त्यांची जी आवाज आहे ती खूप दूरपर्यंत म्हणजे चंद्रापर्यंत जाते आणि परत येऊन जाते. अशाच प्रकारच्या काही छान छान गोष्टी होत्या या पोयम मध्ये. की आणि कसं होतं की दोन जे आहे खूप उजळे जे आहेत सितारे, जे तारे असतात ते त्या शेल मध्ये बघतात, त्या सीप मध्ये बघून जातात आणि पीप करतात, म्हणजे की झाकून पाहतात की त्या लोकी कशा झोपल्या आहेत आणि ते काय स्वप्न बघतात आणि हे कोण सांगू शकतं असं ते लोक सोचतात. आणि तेवढ्यात काय होतं की एक पक्षी जो आहे, गाणारा पक्षी, तो शेतातनं उडतो आणि मग आपल्याला काय कळतं की सूर्य जो आहे तो वरती निघून आलाय. तर मग लास्ट मध्ये काय म्हटलं जातं की लहान पोरींनो आता उठून जा, म्हणजे आता सकाळ झाली तर आता उठून जा. आणि ही पोयम कोणी लिहिली होती? अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, जे की एक फार मोठे कवी आहेत इंग्लिशचे. तर अशा प्रकारे आपण पोयम बघितली. आता ह्याचा आपण हा पार्ट बघूया वर्ड मिनिंगचा. जे आपण वर्ड आता पोयम मध्ये वाचले त्याचे मिनिंग बघूया. विदाऊट, विदाऊट एक शब्द आला होता, ह्याचा अर्थ होता आउटसाइड. विदाऊट सिल्वर, विदाऊट असं होतं ना. पण तसं विदाऊटचा अर्थ काय असतो की कोणत्या वस्तूच्या या कसल्या विना, है ना, त्याच्याशिवाय. पण इथे विदाऊटचा अर्थ आहे आउटसाइड म्हणजे बाहेरून. मग आहे नेक्स्ट वर्ड बघा, इको. इकोचा काय अर्थ असतो? अ साऊंड दॅट इज हर्ड अगेन, एक अशी आवाज जी की परत से ऐकू येते. हर्ड अगेन, हर्ड म्हणजे काय? ऐकू येणं, आणि अगेन म्हणजे परत. तर अशी आवाज जी परत ऐकू येते. इको ऑन इको, हा जो शब्द आला होता, हा फ्रेज आला होता जो कवितेमध्ये, त्याचा काय अर्थ आहे? मीन्स दॅट द साऊंड्स आर हर्ड अगेन अँड अगेन. याचा अर्थ हा आहे की ज्या आवाज आहेत, कसल्या आवाजा? समुद्राच्या लाटाच्या आवाज आहेत, त्या परत परत ऐकू येतात. हे याचा अर्थ होता. मग आहे पहा, डाईज टू द मून. डाईजचा अर्थ काय असतो? मरणं. कोणी व्यक्ती मरतो, कोणता पशु पक्षी मरतो, त्याला आपण डाईज म्हणतो. तर डाईज टू द मून ह्याचा अर्थ काय? दिस लाईन टेल्स अस दॅट द साऊंड ट्रॅव्हल फार अवे. या लाईनीतनं, या ओळीतनं आपल्याला हे कळतं की जो साऊंड आहे, जी आवाज आहे, तो काय असतं? ट्रॅव्हल्स फार अवे, म्हणजे खूप लंबी यात्रा करतात ते. तसे आवाजची यात्रा खरंच खूप लंबी असते. राईट अप टू द मून बट दे बिकेम फेंट ऍज दे ट्रॅव्हल. तर इथे पर्टिक्युलरली काय गोष्ट चालली आहे की समुद्राची जी आवाज आहे त्याची आवाज खूप दूरपर्यंत यात्रा करते, पण चंद्रमापर्यंत जात जात काय होतं? दे बिकेम फेंट, दे बिकम फेंट, म्हणजे की आवाज खूप हळू होऊन जाते, एकदम नाहीशी होऊन जाते ऍज दे ट्रॅव्हल. कारण की ती इतक्या दूरपर्यंत जाते ती आवाज, म्हणून तिथे जाता जाता एकदम नाहीशी होऊन जाते. म्हणून ते म्हटलंय डाईज टू द मून. तर डाईज काय? डाईज साऊंड करता म्हटलं गेलं. ती जी आवाज आहे ती चंद्रमापर्यंत जाता जाता एकदम फेंट होते, एकदम नाहीशी होऊन जाते. नेक्स्ट शब्द आहे शेल. शेलचा काय अर्थ? हिअर इट मीन्स अ सी शेल. सी शेल म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं, समुद्रातला जो सीप असतो, ठीक आहे, ज्याच्यात की मोती असतात, त्या सीपला आपण काय म्हणतो? शेल म्हणतो. मग आहे क्रॉफ्ट. क्रॉफ्ट काय असतो? ए स्मॉल फार्म.
एक लहानसा जो फॉर्म असतो, जो शेत असतो छोटासा, त्याला म्हणतात क्रॉफ्ट. नेक्स्ट वर्ड आहे अलॉफ्ट. ह्याचा काय अर्थ आहे? अप इन द एअर. अलॉफ्ट काय असतं? आलं होतं लास्ट ओळीत आलं होतं ना की सन अलॉफ्ट. तर म्हणजे की सूर्य जो आहे तो आकाशात म्हणजे वरती, अप इन द एअर, वाऱ्यामध्ये येऊन गेला म्हणजे वरती आला आता. नेक्स्ट शब्द आहे आपला पीप्ड. पीप्डचा अर्थ होता, ह्याला ह्याचं ऍक्च्युअल जे स्पेलिंग आहे ती काय आहे? ही आहे PEEPED. ह्याच्यामध्ये ई ला काय केलंय? मिस करून दिलंय. पीप्ड म्हणजे काय असतं? लुक्ड क्विकली, म्हणजे खूप लवकरशी काही वस्तू बघणं. विदाउट मेकिंग एनी नॉइज, बिना कोणची आवाजाचा, बिना कोणत्या शोर शराबाच्या लवकरशे बघणं, तिला म्हणतात पीप्ड. मी तुम्हाला सांगितलंही होतं उदाहरण बरोबर की कसं झाकायला आलं, हळूशी झाकायला आणि लवकरशी पाहायला, त्याला जे आहे पीप्ड म्हणतात. लास्ट वर्ड आहे आपला स्टार्टेड. स्टार्टेडचा काय अर्थ आहे? इथे काय अर्थ आहे त्याचा? मूव्ड ऑर फ्ल्यू अप सडनली. इथे तसं तर स्टार्टेडचं काय अर्थ असतं? काही वस्तू सुरू करणं. ठीक आहे, सुरू करायला आपण म्हणतो स्टार्टेड. आणि इथे याचा अर्थ आहे की मूव्ड म्हणजे काय? हलणं डुलणं, आणि फ्ल्यू अप म्हणजे उडून गेलं. सडनली, सडनली म्हणजे अचानक से. तर अचानक से हल्लं आणि उडून गेलं. काय उडलं होतं ह्याच्यामध्ये? तो पक्षी उडला होता, लिनेट. ठीक आहे ना, तो उडला होता. तर अशा प्रकारे आपण हे वर्ड मिनिंग्स आता बघितल्या. आता बघा पॉइंटर्स मध्ये लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट. तर ही जी पोएम आता आहे ही आपल्याला काय करायचंय? पूर्ण नीट प्रकारे परतसे बोलायची आहे आणि लर्न करायची आहे, पाठ करायची आहे तिला आणि बोलायची आहे. तर मी एकदा परत तुमच्याकरता ही पोएम म्हणते, तुम्ही पण माझ्या बरोबरीने म्हणा आणि प्रोनाउन्सिएशन वरती लक्ष द्या. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल, स्लीप लिटिल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. Pink was the shell within, silver without, sounds of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon, echo on echo, dies to the moon. Two bright stars peeped into the shell, what are they dreaming of, who can tell? Started a green linnet out of the croft, wake little ladies, the sun is aloft. तर अशा प्रकारे तुम्ही पण हे जे आहे हे परतसे ऐकाले आणि नीट प्रकारे असं बोलण्याचं शिका. आता ह्याचे आपण हे सगळे एक्सरसाइज आपण आधीच बघून चुकलो आहोत आणि बाकीचे आता बघू स्लाइड्स मध्ये. आपण आता प्रेपोजिशन्स बद्दल काही पाहू की आज एक नवीन वस्तू आपण शिकू, प्रेपोजिशन्स. ते काय असतात? रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस, म्हणजे की ह्यांना वाचा आणि ह्यांना ट्रान्सलेट करा. ट्रान्सलेट म्हणजे काय? त्याचं जे आहे अनुवाद करा. इन द शेल. इन द शेलचा अर्थ काय? शेलच्या आत. ठीक आहे ना, त्या सी शेलच्या आतमध्ये. ऑफ द सी. ऑफ द सी म्हणजे समुद्राचा. ठीक आहे ना, ऑफ द सी. सी म्हणजे समुद्र आणि ऑफ म्हणजे त्याचा, समुद्राचा. टू द मून. टू द मून म्हणजे काय असतं? मून करता म्हणजे मूनला. ठीक आहे ना. इन टू द शेल. इथे परत इन टू द शेल म्हणजे शेलच्या आत. म्हणजे इंटू म्हणजे कोणती वस्तू बाहेरनं आत जाते किंवा आतून बाहेर जाते त्याला इंटू म्हणतात. तर इंटू द शेल, शेलच्या आत जायचं म्हणजे. आउट ऑफ द क्रॉफ्ट. तर म्हणजे ते जे क्रॉफ्ट म्हणजे काय? जे छोटस शेत आहे त्याच्या बाहेर ते उडलं ते पक्षी. तर आउट ऑफ द क्रॉफ्ट. आता बघा, नोट द फर्स्ट वर्ड्स. म्हणजे आता ह्याच्यात नोट करा की ह्याच्यात जे पहिले जे शब्द आहेत किंवा शब्द, दोन वर्ड्स म्हणजे हे आउट ऑफ, जसं की हे दोन आहेत वर्ड्स. इन ईच ऑफ द अबव फ्रेजेस, या सगळ्या वाक्यांशमध्ये आपल्याला हे बघायचे आहेत पहिले शब्द. अ वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स, एक शब्द किंवा शब्दांचा समूह जो असतो, युज्ड बिफोर अ नाउन प्रोनाउन, जो की नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी यूज होतो. टू शो प्लेस, काय दाखवाय करता? प्लेस म्हणजे जागा दाखवाय करता. डायरेक्शन म्हणजे कोणची दिशा आहे हे दाखवाय करता. टाइम दाखवाय करता, वेळ दाखवाय करता. तर असं काही पण आणि काही खूप साऱ्या वस्तू असतात. इज कॉल्ड अ प्रिपोजिशन. म्हणजे मोठ्या मोठ्या अक्षरात म्हणू तर प्रिपोजिशन म्हणजे कोणती वस्तूची जागा दाखवायची, तर ती प्रिपोजिशन असतं की काय वस्तू कुठे आहे. प्रीपोजिशन. पोझिशन म्हणजे काय? कोणती वस्तूची जागा. आणि प्री म्हणजे आधी. तर प्रीपोजिशन. राईट टू फ्रेजेस ईच युजिंग द फॉलोइंग प्रिपोजिशन्स. आता हे जे प्रिपोजिशन्स यांनी दाखवले आहेत इथे, ह्यांना युज करून आपल्याला काय करायचे आहेत? दोन फ्रेजेस, दोन वाक्यांश लिहायचे आहेत.
आता हे कोणते आहेत? हे इन, ऑन, ऍट, ऑफ, फ्रॉम, टू, इनटू, आउट, ऑफ. ठीक आहे, हे सगळे आपल्याला युज करायचे. मग काय, ट्रान्सलेट युअर फ्रेजेस इन युअर मदर टंग. त्यानंतर आपल्याला हे जे फ्रेज आपण हे लिहू, ह्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये अनुवाद करायचा आहे. तर चला करूया आपण ही एक्सरसाइज. खूप गंमत आहे ह्याच्यात. तर आता आपण या पोयमशी रिलेटेड जितके एक्सरसाइज आहेत, 2-3 राहिले होते, त्यांना आपण पाहूया. सगळ्यात पहिले पहा, नंबर 5 वरती होतं फाइंड अँड कॉपी फ्रॉम द पोयम. पोयम मधनं आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे आणि त्याला लिहायचं आहे. काय आहे? 2 स्टेटमेंट्स, म्हणजे 2 वाक्य. पोयम आहे, पण पोयम मध्ये पहा वाक्य सारखी ह्याच्यात युज केले गेले आहेत. तर असे कोणते 2 स्टेटमेंट्स आहेत जे 2 वाक्य सारखे आहेत? अँड दे स्लेप्ट वेल. तर हे काय आहे? हे एक वाक्य आहे. अँड द सन इज अलॉफ्ट. हे 2 स्टेटमेंट्स आहेत. स्टेटमेंट्स म्हणजे वाक्य. 2 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स, 2 प्रश्न. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ? हु कॅन टेल, म्हणजे ते काय स्वप्न बघत असतील. आणि हु कॅन टेल म्हणजे कोण सांगू शकतं. 2 कमांड्स. कमांड्स म्हणजे काय असतं? आदेश देणं. तर स्टेटमेंट झालं, क्वेश्चन झालं, कमांड झालं. बघा आहे ना. तर कमांड्स म्हणजे आदेश. आदेश काय आहे? स्लीप लिटिल लेडीज, म्हणजे झोपा लहान पोरींनो, झोपा. आणि दुसरं काय आहे? वेक नॉट सून, लवकर नका उठू. तर हे दोन्ही काय आहे? कमांड. हे दोघे आदेश आहे. म्हणजे मुलींना असं कमांड दिली जाते की आता तुम्ही झोपा, आता उठू नका. आता बघा, हे प्रेपोजिशन्स आपण बघितले होते, आता वाचले होते, त्यांनाच बघूया त्याची एक्सरसाइज. राईट 2 फ्रेजेस ईच युजिंग द फॉलोइंग प्रिपोजिशन्स. 2-2 फ्रेज आपण बघूया हर याचे. इन. इनचं काय होईल? इनचा अर्थ काय असतो? कोणत्या वस्तूच्या मध्ये. ठीक आहे ना, कोणत्या वस्तूच्या आत. सपोज मी म्हणाले की माय पेन इज इन द बुक, म्हणजे माझी पेन जी आहे ती बुकच्या आत आहे. माझी पेन बुकच्या आत आहे. आता तसंच बघा, इन द फील्ड म्हणजे फील्डच्या आत. फील्ड काय असतं? शेत. तर शेताच्या आत. इन माय बॅग, माझ्या बॅगच्या आत. ठीक आहे, तर इन म्हणजे कळलं की कोणत्या वस्तूच्या आत. ऑन. ऑनचं काय बघा, ऑन द टेबल, ऑन द रूफ. ऑन म्हणजे कोणती वस्तू कशाच्या वरती असते की त्याला ऑन म्हणतात. तर ऑन द टेबल म्हणजे टेबलच्या वरती. ऑन द रूफ, रूफ म्हणजे काय असतं? जी छत असते त्याला रूफ म्हणतात. तर ऑन द रूफ. मग आहे ऍट. ऍटचं काय? ऍट द स्कूल ऍट 5 o'clock. ऍट म्हणजे आपण कोणत्या वेळेकरता युज करू शकतो, या मग कुठे कोणी आहे त्याच्याकरता युज करू शकतो. जसं ऍट द स्कूल. तर सपोज मी म्हणू शकते की आजचा जो फंक्शन आहे तो शाळेमध्ये आहे, तर आपण काय म्हणू? ऍट द स्कूल. आणि असंच ऍट 5 o'clock म्हणजे की 5 वाजता, इतक्या वाजता. ठीक आहे ना, ऍट 5 o'clock. ऑफ. ऑफ मध्ये काय? ऑफ द ब्रांच, ऑफ द बॉडी, म्हणजे ब्रांचचा आणि बॉडीचा. ऑफ द बॉडी. फिंगर इज अ पार्ट ऑफ द बॉडी. समजलं? तर म्हणजे काय? फिंगर म्हणजे काय? बोट. तर बोट हा बॉडीचा, आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे. आणि ऑफ द ब्रांच असंच. नेक्स्ट बघा, फ्रॉम. फ्रॉम माय हाऊस म्हणजे माझ्या घरातून. ठीक आहे, माझ्या घरातून मी पाहू शकते. तर फ्रॉम माय हाऊस, फ्रॉम एप्रिल. असंच आहे, एक मंथचं नाव आहे, महिन्याचं नाव आहे फ्रॉम एप्रिल, म्हणजे एप्रिल पासून. टू. टू द शॉप म्हणजे की शॉप करता. टू द शॉप. आय एम गोइंग टू द शॉप. तर मी शॉप करता निघते. आणि टू हर हाऊस, असंच तिच्या घराकरता. मग आहे नेक्स्ट इंटू. इंटू मी सांगितलं कोणती वस्तू बाहेरून आत जाईल त्याला इंटू म्हणतात. इंटू द जंगल म्हणजे की जंगलच्या मध्ये, जंगलच्या आत. आत जातात. ठीक आहे. इंटू द वेल. असंच, वेल म्हणजे काय? विहीर. तर विहिरीच्या आत जायचं. इंटू द वेल. आउट ऑफ. आउट ऑफ द क्लास म्हणजे क्लासच्या बाहेर. आणि आउट ऑफ वॉटर. ठीक आहे, तर म्हणजे की पाणीच्या बाहेर. ओके. अशा प्रकारे आपण हे प्रिपोजिशन्स आज वाचले. आज आपण प्रिपोजिशन्स मेनली ह्याला समजलो की हे काय असतात. आणि पोयम आपण एकदा परतशी रिसाइट केली आणि त्याला कसं प्रोनाऊन्स करतात हे पण शिकलो. प्रिपोजिशन्स हे फार महत्वपूर्ण वस्तू आहे. तुम्ही जेव्हाही सेंटेन्सेस लिहाले, पुढेही काही पण कराल तर प्रिपोजिशन्सचा यूज होत राहिले. तर त्यांना परतसे वाचा आणि समजा. आज आपला हा जो सेशन होता मिनी अँड विनीचा, हा इथे संपतो. आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण परत भेटूया. टिल देन थँक्स. बाय. हॅव अ नाईस डे.